कोल्हापूर जिल्हा परिषदेत सत्तेचा खेळ अखेर निर्णायक टप्प्यावर पोहोचलाय आणि या सगळ्या राजकीय नाट्यात अंतिम किंगमेकर ठरले ते म्हणजे वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ। नमस्कार, मी सुरेखा आणि आपण पाहतात तारा न्यूज। गेल्या काही दिवसापासून महायुतीत सुरू असलेल्या चर्चांचा, लॉबिंगचा आणि दबाव तंत्रांचा शेवट करत मुश्रीफांनी एक स्पष्ट संदेश दिला, सत्ता ही आकड्यावर चालते, भावनावर नाही। त्यामुळेच राष्ट्रवादी काँग्रेसकडे अध्यक्षपद देत शिल्पा शशिकांत खोत यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आलं, तर भाजपला समतोल साधण्यासाठी उपाध्यक्षपद देत तानाजी पाटील यांची निवड निश्चित झाली। पण ही निवड तितकी सोपी नव्हती। पन्हाळा येथे एका हॉटेलमध्ये महायुतीचे तब्बल 51 सदस्य एकत्र आले होते। आतमध्ये चर्चा, बाहेर राजकीय दबाव आणि प्रत्येक तालुका अध्यक्षपदासाठी आग्रही। पन्हाळा, कागल, गडिंग्लज, करवीर प्रत्येक ठिकाणहून आमचाच हक्क अशी भूमिका ठामपणे मांडली जात होती। महिला आरक्षणामुळे ही लढत आणखी तीव्र झाली। शोभाताई फराकटे, शैलजा पाटील, पूजा पाटील या नावांनी जोरदार लॉबिंग केलं। इतकंच नाही तर त्यांच्या कुटुंबियांनीही राजकीय गणित मांडत पडद्यामागून खेळी केल्याचं चित्र स्पष्ट दिसत होतं। मात्र शेवटी मुश्रीफांनी अनुभव आणि निष्ठा या दोन निकषावर निर्णय घेत खोत यांच्यावर विश्वास टाकला। हा निर्णय केवळ नावाचा नाही तर आगामी राजकारणाची दिशा ठरवणारा ठरू शकतो। दरम्यान या संपूर्ण प्रक्रियेत आणखी एक मोठा ट्विस्ट समोर आला। सांगली आणि सातारा जिल्ह्यामध्ये भाजपला डावलून सत्ता स्थापन होत असल्याने कोल्हापुरात ही समीकरणं बदलू शकतात अशी भीती व्यक्त होत होती। त्यामुळेच भाजपकडून सुयेशा घाडगे यांना कोल्हापूर सोडू नका असा स्पष्ट संदेश देण्यात आला होता। यातून एक गोष्ट स्पष्ट होते, कोल्हापूर जिल्हा परिषद ही केवळ स्थानिक स्वराज्य संस्था राहिलेली नाही, तर ती राज्यस्तरीय राजकारणाचा पॉवर सेंटर बनली आहे। आज अध्यक्ष आणि उपाध्यक्षांची निवड झाली असली तरी खरी लढाई आता सुरू होणार आहे। कारण सत्तेचा तोल राखताना महायुतीला अंतर्गत नाराजी, दबाव आणि भविष्यातील निवडणुकांची गणित यांचा सामना करावा लागणार। आता प्रश्न एकच, मुश्रीफांचा हा मास्टर स्ट्रोक महायुतीला स्थिरता देणार की नव्या राजकीय वादळाची सुरुवात करणार? कोल्हापूरच्या राजकारणात पुढचा प्रत्येक डाव आता अधिकच निर्णायक ठरणार आहे। या आणि अशाच ताज्या अपडेट्ससाठी पाहत रहा तारा न्यूज।